समर्थ सोशल फाउंडेशन जनरल हॉस्पिटल कोल्हापूर. हा 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 सर नमस्कार बोला साहेब. हा तुम्ही जे काल रिपोर्ट पाठवले होते पाहिले मी. कॉंग्रॅच्युलेशन, पूर्ण शुगर नॉर्मल आलेले आहे. हो 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 सर काय खरोखर आभार आहे साहेब तुमचं पण सगळं ते शुगर तुमची पहिली किती असायची जेवणा अगोदर जेवल्यानंतर? साहेब अनुषा पोटी ना वडिलांची माझी 287 असायची. 287 अनुषापोटी. अनुषा पोटी आणि आणि जेवल्यानंतर किती असायची? 300 350 प्लस होती बघा. अरे 370. बाप. बर बर बर. आणि आता शुगर किती आलेली आहे? आता बघा साहेब अनुषा पोटी परवा रिपोर्ट काढले ना आपण. हा 81 आली साहेब. 81. हा आणि जेवणा अगोदरची जेवणा अगोदरची आणि जेवल्यानंतरची 114 आली. 114. सर अरे हो. वा वा मस्त मस्त. तरी आपलं औषध अँटॉक्स डी आणि टी किती वाला घेताय? सर झाले की साहेब आपण बघा 2 महिन्याचे मागवले होते. हा हे 2 महिने पूर्ण होत आले असतील. आता औषध संपत आले. सपत आले काय? तर 1-4 बर दिवसात. बर बर बर. त्यांचं वय किती? वय साहेब आहे त्यांचं बघा 77 आहे की वय. 76. बरं. आणि त्यांना काय काय कॉम्प्लिकेशन काय काय होते काय? त्यात कॉम्प्लिकेशन वयाच्या मनानंतर भरपूरच होत्या. थकवा, टेकण्या, डोळ्याचा अंधारी, बर. झोप जागत नव्हती. हा हा. बरं आता? आता साहेब कसं झाले औषध चालू केल्यापासून थोडा थोडा त्याला आराम मिळायला चालू झाला. पण बर. या 1 महिना कंप्लीट झाल्यानंतर हा. त्रास होता. तो त्रास आता म्हणजे जाणवतच नाही त्यांना. तरी काय काय त्रास व्हायचा? तेच आता डोळ्यासमोर अंधारी वगैरे झोपच लागत नव्हती. युरिनचा त्रास होता, भुकेचा त्रास होता, थकवा तर इतका होता ना तर बोलायला त्यांच्याकडून काहीच काम होत नव्हतं. बरं. शुगर मध्ये जे त्रास व्हायचे ते पूर्णपणे क्लिअर झाले आता? हो 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 100% साहेब. बर 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 बर. मग आता त्या रिपोर्ट काय डॉक्टरना दाखवला तुम्ही? हो दाखवले डॉक्टरांना. फॅमिली डॉक्टरांना दाखवले पण फॅमिली विश्वास नाही. मग दुसऱ्या डॉक्टरांना दाखवले त्यांनी एक गोळी कमी केली आहे. म्हणजे फॅमिली डॉक्टरने काही वय कमी केलं नाही? नाही नाही त्यांनी म्हणले असं होतं या वयात असं कधी होतंय का तात्पुरतं होतंय असं काय ते बोलले. बर मग ते आमच्या शेजारच्या दुसऱ्या डॉक्टरांना कन्सल्टिंग केली. बर ते म्हणले की आता तात्पुरते ठीक आहे. 1 वेळ कमी केली आणि 1 महिन्यानंतर HbA1चे रिपोर्ट काढून बोलले. हा. आणि त्यानंतर आणि पुढे डिसिजन घेऊ. बर बर. म्हणजे पहिल्या किती असायच्या गोळ्या किती असायच्या? सर्वात 3 होते की पहिल्या गोळ्या. पहिल्या 3 गोळ्या चालू होत्या. आता एक गोळी कमी केली? हो एक गोळी कमी केली. अरे वा वा मस्त. म्हणजे आता तिने HbA1चे रिपोर्ट काढायला सांगितलं का महिन्यावर? ना HbA1चे रिपोर्ट नॉर्मल आणि कमी करू म्हणले ते. बर बर चालतंय चालतंय. मग त्यांच्या सल्ल्यानं गोळ्या कमी करा. हा हा हा. आणि आता काय करा, तुमचे कोण जवळचे मित्र बरोबर पैपावणे असतील? हो सर हो हो सर सांगितलंय. माझ्या मित्राच्या आईलाच आहे, मित्राच्या वडिलांना पण आहे, त्यात नवरा बायको दोघांना पण आहे. त्यांना तुम्हाला 2 दिवसात कॉल करतीलच ते. बर बर चालतंय चालतंय चालतंय. दोघांना 2-2 महिन्याचं हवं आहे. हा. आणि तुम्हाला आता काय औषधाला लागणार आहे काय? हो हो सर माझं एक 3 ते 4 दिवसात शिल्लक राहिले. मी आजच तुम्हाला पेमेंट करतो. चालतंय की 2 महिन्याचं पाठवून देऊ? हा 2 महिन्याचं द्या किती. चालतंय. 2 महिन्याचं मला 4800 रुपये पेमेंट करा, पाठवून देतो. ओके ओके चालेल चालेल साहेब. हा ठीक आहे सर. आणि कोणाला लागलं तर माहिती द्या आपल्या औषधं.